नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स ही मालिका. मागील भागात आपण ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्टबद्दल जाणून घेतलं, म्हणजेच प्रॉम्प्ट स्पष्ट, संक्षिप्त आणि संदर्भासह कसा समजावा हे समजवून घेतलं. आता पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. या भागात आपण बेसिक प्रॉम्प्टिंग टेक्निक पाहणार आहोत. AI कडून अधिक अचूक आणि प्रतिसाद मिळवण्यासाठी काही सोप्या टेक्निक्सचा वापर आपण करू शकतो. त्याच टेक्निक्स आपण या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. कल्पना करा, तुम्ही AI ला एखादं काम सांगता आणि ते लगेच पूर्ण होतं. तुम्ही कोणतंही उदाहरण देत नाही, एक्झाम्पल देत नाही, तुम्ही त्याला कोणतं प्रशिक्षण, ट्रेनिंग देत नाही किंवा तुम्ही कोणत्या अतिरिक्त सूचना, इन्स्ट्रक्शन वापरत नाही. खूप पॉवरफुल वाटतंय नाही का? याला झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणतात. AI वापरण्याची डेव्हलपरसाठी सर्वात जलद आणि सोपी पद्धत आहे. चला पाहूया झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे AI ला कोणतंही उदाहरण न देता काम सांगणं. तुम्ही पूर्णपणे AI च्या आधीपासून असलेल्या ज्ञानावर, नॉलेजवर अवलंबून असता. याचा अर्थ AI ला आधीच पुरेशी माहिती असते आणि तुम्ही फक्त त्याला काय करायचं ते सांगता. म्हणूनच झिरो शॉट प्रॉम्प्टिंगला जस्ट डू इट अप्रोच असंही म्हणतात. मग हे डेव्हलपर्स कधी वापरतात? झिरो शॉट प्रॉम्प्टिंग कधी वापरलं जातं तर सामान्य कामासाठी वापरलं जातं. जनरल कामांसाठी, जसं की बेसिक ट्रान्सलेशन करण्यासाठी, समरायझेशन करण्यासाठी, जनरल क्वेश्चन विचारण्यासाठी. ही अशी कामं जिथे AI आधीच समस्या समजून असते, अशा कामांसाठी झिरो शॉट प्रॉम्प्टिंग वापरलं जातं. अशावेळी तुम्हाला कोणत्याही उदाहरण देण्याची, एक्झाम्पल देण्याची किंवा इन्स्ट्रक्शन देण्याची गरज नसते. चला एक छोटासा प्रॉम्प्ट बघूया. आता हा एक प्रॉम्प्ट आहे. समराइज दिस लाईन इन टेक्स्ट इन 2 लाईन्स. सो त्याला एक लाईन दिली आहे आणि 2 लाईनमध्ये तुम्ही त्याला समराईज करायला सांगत आहात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली आहे का तुम्हाला? आपण कोणतंही उदाहरण दिलं नाही, फक्त थेट सूचना दिली आहे. AI चा आउटपुट असं काहीचं असेल, त्याला ते फक्त एका इन्स्ट्रक्शनमध्ये त्याने काम केलेलं आहे. कोणतं उदाहरण नाही, ट्रेनिंग नाही. प्रॉम्प्ट अगदी साधा आहे आणि AI ने रिझल्ट देखील दिला आहे. याला म्हणतात झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. झिरो शॉट म्हणजेच कमी मेहनत आणि क्विक आणि स्टँडर्ड टास्क अधिक उत्तमरित्या केलं जातं. म्हणूनच झिरो शॉट प्रॉम्प्टिंग डेव्हलपरसाठी खूप उपयोगी ठरतं, विशेषतः जेव्हा तुम्हाला जलद रिझल्ट हवे असतात. एक लक्षात ठेवा, झिरो शॉट प्रॉम्प्टिंगमध्ये उदाहरणं द्यायची नसतात, सोप्या सूचना करायच्या असतात आणि त्याचा परिणाम हा जलद होतो. AI वापरण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग. जर AI ला तुम्ही काही रिक्वेस्ट दिली पण ती रिक्वेस्ट त्याला समजली नाही, तुमचा प्रॉम्प्ट त्याला योग्य वाटला नाही, पण जर समजा त्या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही त्याला काही उदाहरणं दिली आणि AI ने लगेच पॅटर्न समजून तुम्हाला त्याचं उत्तर दिलं, यालाच म्हणतात फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग. या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय आणि ते कसं वापरलं जातं. कधीकधी AI ला थोडंसं ऑन द फ्लाय ट्रेनिंग लागतं. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काही उदाहरणं देणं, ज्यांना आपण शॉर्ट्स असेही म्हणतो. तुम्हाला काय हवं आहे याची उदाहरणं फायनल प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही AI ला देता. यामुळे काय होतं, AI ला पॅटर्न समजतो किंवा टोन समजतो जो तुम्हाला अपेक्षित असतो. म्हणूनच फ्यू शॉट प्रॉम्प्टिंगला म्हणतात शो अँड टेल अप्रोच. मग हे डेव्हलपर्स कधी वापरू शकतात? जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक फॉर्मॅट हवा असतो, विशेषतः रायटिंग स्टाईल हवी असते किंवा कॉम्प्लेक्स लॉजिकमध्ये मदत हवी असते. उदाहरण सांगायचं झालं तर स्ट्रक्चर जेसन तयार करणे, डॉक्युमेंटेशनमध्ये टोन मेंटेन करणे किंवा मल्टी स्टेप प्रॉब्लेम सोडवणे
अशावेळी फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग झिरो शॉटपेक्षा अधिक प्रभावी ठरतं. चला एक उदाहरण घेऊया. तर हा एक प्रॉम्प्ट आहे, ज्यात काय लिहिलं आहे तर मला फ्रेंचमध्ये ट्रान्सलेशन हवं आहे. तर त्याआधी मी काय करतोय की काही ट्रान्सलेशनची उदाहरणं मी यायला देतो आहे. जसं की आय लव्ह म्युझिक फ्रेंचमध्ये कसं ट्रान्सलेट होतं ते मी दिलं आहे. शी इज रीडिंग अ बुक त्याचं ट्रान्सलेशन दिलं आहे. आणि या पॅटर्नवरून मला काय पाहिजे तर दे आर प्लेईंग फुटबॉल याचं देखील फ्रेंचमध्ये मला ट्रान्सलेशन हवे आहे. आणि म्हणजेच मी उदाहरण दिलं आहे आणि शेवटच्या लाईनमध्ये मी माझा खरा प्रश्न विचारला आहे. आता AI त्याला ट्रान्सलेट करून मला नक्कीच उत्तर देईल. इथे काय झालं ते लक्षात आलं का तुम्हाला? AIने काय केलंय? AIने पहिल्या 2 उदाहरणावरून पॅटर्न समजले. आता हेच आहे फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काही उदाहरणं देणं यासाठी मीडियम एफर्ट्स लागतात, पण हे सर्वोत्तम आहे पॅटर्न रिकग्नायझेशनसाठी, स्पेसिफिक फॉर्मॅटिंगसाठी आणि स्ट्रक्चर्ड रिस्पॉन्ससाठी. डेव्हलपरसाठी फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग खूप उपयोगाचं आहे. तुम्ही हे वापरू शकता जेव्हा तुम्हाला API रिस्पॉन्स जनरेट करायचा असतो, स्ट्रक्चर डॉक्युमेंटेशन हवं असतं, लॉग्सला फॉर्मॅट करायचं असतं, टेस्ट कसे जनरेट करायचे असतात किंवा कन्सिस्टंट कोड पॅटर्न लिहायचा असतो. ही टेक्निक तुम्हाला AI आउटपुट अधिक कंट्रोल देते. म्हणून लक्षात ठेवा, झिरो शॉट कोणती उदाहरणं नाहीत तिथे जळद रिझल्ट मिळतो. याउलट फ्यू शॉटमध्ये काही उदाहरणं आपण देतो आणि त्यामुळे आपल्याला ॲक्युरेसी मिळते. यामुळेच फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग डेव्हलपरसाठी एक पॉवरफुल टेक्निक बनलं आहे. इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग. कल्पना करा की तुम्ही AIला अगदी नेमकं सांगू शकता कसं उत्तर द्यायचं. फक्त काय करायचं ते नाही तर कसा विचार करायचा हे देखील तुम्ही सांगता. तुम्ही रूल्स, टोन्स किंवा प्रोफेशनल रोल देखील डिफाईन करू शकता. यालाच म्हणतात इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग. तर चला पाहूया इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग म्हणजे AIला स्पष्ट सूचना देणे. तुम्ही डिफाईन करता रूल्स, पर्सोना किंवा स्पेसिफिक कन्स्ट्रेंट. म्हणजे तुम्ही AIला आधी सांगता की कसा विचार करायचा, मग रिस्पॉन्स जनरेट करायला सांगता. म्हणूनच इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग अधिक पॉवरफुल बनतं आणि अधिक कंट्रोल बनतं. आता हे डेव्हलपरने कधी यूज करायचं असतं? जेव्हा तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स क्रिएटिव्ह रायटिंग करायची आहे किंवा तुम्हाला कोड करायचा आहे. जेव्हा तुम्हाला AIने एखाद्या स्पेसिफिक प्रोफेशनल सारखं वागावं असं वाटत असतं. उदाहरणार्थ तुम्हाला वाटतं असतं की AIने सिनियर डेव्हलपरसारखं वागावं किंवा टेक्निकल रायटर बनावं किंवा कोड रिव्ह्यूअर बनावं. अशा परिस्थितीत इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग अधिक चांगले रिझल्ट देते. चला एक उदाहरण घेऊया. आता मी हा एक प्रॉम्प्ट लिहिला आहे. त्यात मी काय सांगतोय तर ॲक्ट ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अँड एक्सप्लेन मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर इन सिम्पल टर्म्स, यूज बुलेट पॉईंट्स, कीप द आन्सर कन्साइज. लक्षात घ्या, आपण स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिले आहेत. आपण डिफाईन केलं आहे रोल काय आहे, फॉर्मॅट काय आहे, टोन काय आहे आणि कन्स्ट्रेंट काय आहे. AI अगदी सहज उत्तर देईल आपल्याला. अशा प्रकारचं काहीचं उत्तर मिळेल आपल्याला. हा आउटपुट कसा आहे तर एकदम स्ट्रक्चर्ड आहे, क्लिअर आहे आणि दिलेला इन्स्ट्रक्शन फॉलो करणार आहे. यालाच म्हणतात इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग. तुम्ही स्पष्ट सूचना देता आणि AI कंट्रोल्ड रिस्पॉन्स देते. हे सर्वोत्तम आहे. ते कॉम्प्लेक्स टास्कसाठी, प्रोफेशनल रिस्पॉन्ससाठी आणि स्ट्रक्चर आउटपुटसाठी. डेव्हलपरसाठी इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग खूप उपयोगाची आहे. तुम्ही हे वापरू शकता डॉक्युमेंटेशन जनरेट करण्यासाठी, क्लीन कोड लिहिण्यासाठी, API रिस्पॉन्स तयार करण्यासाठी, टेस्ट केस जनरेट करण्यासाठी, पुल रिक्वेस्ट रिव्ह्यू करण्यासाठी. ही टेक्निक डेव्हलपर्सला AIवर मॅक्सिमम कंट्रोल देते. चला आता काही उदाहरणं बघूया. पहिलं म्हणजे झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. मी एक प्रॉम्प्ट लिहितो आहे. इथे पहा काय लिहिलं आहे तर राईट अ C# मेथड टू चेक इफ अ स्ट्रिंग इज पॅलिंड्रोम. सरळ सूचना दिली आहे, उदाहरण दिलं नाही आहे किंवा काही इन्स्ट्रक्शन देखील दिलं नाही. हे आहे झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. जर मी ते दिलं तर हे बघा, मला ChatGPTने ही मेथड मला लिहून दिली आहे जी की मी वापरू शकतो.
हे कसं वापरायचं, त्याचं आउटपुट काय आहे ते त्याने दिलं आहे. हे झालं झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. हे याला झिरो शॉट प्रॉम्प्टिंग अशा करता म्हटलं आहे. यात फक्त इन्स्ट्रक्शन दिलं आहे, डायरेक्टली सांगितलं आहे की काय हवं आहे. त्याला उदाहरण दिलं नाही आहे की कसं करायचं, त्याला कसा विचार करायचा हे देखील सांगितलं नाही आहे. एका सेंटेन्समध्ये क्लिअरली त्याला सांगितलं की मला काय हवं आहे, थेट प्रश्न विचारला आहे. हे आहे झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. चला आता तर पाहूया फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग कसं. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंगसाठी मी हा एक प्रॉम्प्ट लिहिला आहे. कन्वर्ट द फॉलोइंग फंक्शन इनटू असिंक मेथड. मी एक एक्झाम्पल दिला आहे की गेट डेटा म्हणून माझा मेथड आहे, त्याला कन्वर्ट केल्यावरती तो असा दिसतो, असा होईल. मी इथे एकच एक्झाम्पल दिलं आहे. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंगमध्ये तुम्ही एकाहून अधिक उदाहरणं देऊ शकता, 2-3 उदाहरणं देऊ शकता, जेणेकरून AI त्याचा पॅटर्न कळेल. ओके, मी इथं फक्त एकच एक्झाम्पल दिलं आहे आणि सांगितलं आहे फायनल प्रश्न जो आहे माझा तो इथे विचारला आहे की नाऊ कन्वर्ट दिस टू असिंक मेथड. ठीक आहे, आता हा मी प्रश्न विचारतो. ह्या उदाहरणाला समजून तसंच कोड मला AIने लिहून दिला आहे. हे आहे फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग, कारण इथे आपण काही उदाहरणं दिले आहे. ऑन द फ्लाय आपण AIला ट्रेन करत आहोत. चला तर आता इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग बघूया. इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंगसाठी मी हा एक प्रॉम्प्ट दिला आहे. मी काय म्हणतोय की ॲक्ट ॲज अ सिनियर C# डेव्हलपर. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की तुला सिनियर C# डेव्हलपरसारखा विचार करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे ते राईट अ C# मेथड टू कॉल रेस्ट API युझिंग HTTP क्लायंट. जर मी फक्त ही एवढीच लाईन दिली असती, राईट C# मेथड टू कॉल रेस्ट API युझिंग HTTP क्लायंट, तरी त्याने मला उत्तर दिलं असतं, पण ते असतं झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. आता मला यात त्याला सांगायचं आहे की कशा प्रकारे मला उत्तर पाहिजे. तर मी रिक्वायरमेंट दिली आहे की यूज असिंक अवेट मेथड, यूज प्रॉपर एरर हँडलिंग, यूज डिपेंडन्सी इंजेक्शन पॅटर्न, रिटर्न स्ट्रॉंगली टाईप ऑब्जेक्ट आणि ॲड कमेंट्स. बघूया. बघा, मला AIने पूर्णपणे कोड बनवून दिला आहे आणि जसं मी सांगितलं आहे तसंच अवेट, असिंक आणि अवेट वापरून त्याने मेथड बनवली आहे. बघा, हे कसं वापरायचं ते देखील त्याने सांगितलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही त्याला विचार करायला लावतात. काय विचार करायला लावतात की तुम्ही फक्त मला उत्तर नको देऊस, मला जे हवं ते उत्तर दे आणि ते कसं पाहिजे, तर मला ह्या गोष्टी पाहिजे आहेत. याला म्हणतात इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग, जे तुम्ही कॉम्प्लेक्स टास्कसाठी वापरू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. एक लक्षात ठेवा की झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे जलद आणि सोपं. फ्यू शॉट प्रॉम्प्टिंग हे ॲक्युरेसीसाठी वापरलं जातं, तर इन्स्ट्रक्शन प्रॉम्प्टिंग यात स्पष्ट रूल्स असतात आणि तुम्हाला AI पूर्णपणे कंट्रोल करता येते. या टेक्निक्समुळे तुम्ही सिम्पल प्रॉम्प्ट्सपासून अधिक अचूक आणि कंट्रोल AI आउटपुटकडे सहजपणे जाऊ शकता. या टेक्निक्स तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट वर्कफ्लोमध्ये नक्की वापरा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा रिस्पॉन्स, फीडबॅक मला कमेंटद्वारे नक्की द्या. मी भेटेल पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.